चला आता शिवानी चालली आहे पंचमीला, त्यामुळे हळदी कुंकू लावणं चालू आहे. बघा आता ही बॅग भरलेली आहे बघा. पाणी सांडलं इग्नोर करायचं असं. आता येऊ नका रक्षाबंधन पर्यंत, तिकडेच राहा 10-15 दिवस. नका येऊ, तिकडेच राहा 10-15 दिवस तिकडेच राहा. हे बघा कशी ऍक्टिंग करते, लगेच रडायचं नको. रक्षाबंधन बघा असं नाही. ही बॅग एवढी मोठी कशाला भरली मी? त्यासाठी तर भरली मी. सांगितलं म्हणजे मित्रांनो, ती पहिली एवढीशी बॅग घेतली होती, एवढी कुठे गेली ती परस? त्यातच टाकली ती. एवढीशी परस घेतली, परस घेतली होती आणि त्या चालू होतं असं. ते येऊ नको आता रक्षाबंधन तिकडेच 8-10 दिवस राहा. हां दिली नको, जीवार येतं म्हणते सांभाळायचं. नको जाऊ दे, नको वाटतं तिलाच, नको वाटतं तिला ना सांभाळायची. बरं जाऊ दे, फोर्स नाही करायचं कोणाला, फोर्स नाही करायचं कोणाला. थांबा म्हणून फोर्स नाही. चल हां काही नाही, काढून घेत. तिचे तिलाच आहे, तिचे तिलाच आहे. तुम्ही आता हळूहळू बॅग उचला आणि निघा. हे बघा ते स्टोल घेतला का? ते स्टोल घे एक बांधायला, म्हणजे कसं लांब जायचं आहे आपलं. तोंड बांधायला एक, तोंड पुसायला एक. हां हां हे बघा रडकं तोंड झालं आता. जेवण का 2-4 वर्षात. आणि 3 म्हणतासून तिकडे बडबड चालू आहे बघा. पाहुणे आहेत पुढं, तिचा भाऊ आणि दोन्ही भाऊ आले 2. ते बघा टेन्शन गेली का तू? हे का हे का विसरले त्या कशी करायला लागली. ती विराट आली आता. ती विराट कुंडी आणली बघा. हे बघा सासऱ्याकडून पैसे भेटले. पैसे हे बघा कसे घेतले पैसे बघा. पटकन खेळावं लागत असते, कशाला लागले काही घ्यायचं म्हणलं अजून द्यायचे. हे नाही का मोबाईलच्या कवरच्या मागे ठेवा. नको नको परस पहिली ती परस घेतली. चला आता वाटं लावतो. हां ह्यांना वाटं लावतो आणि लगेच भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. तुम्हाला दिसेनाच पुढं काय होणार आहे का नाही. चला बघा रिॲक्शन बघू शकता तुम्ही, रिॲक्शन बघू शकता. तिकडे ते सगळं बघा, बाकी सगळे बाहेर. तर चला आता बाहेर जाऊन भेटू. चला मुद्दाम कुत्र येतं द्यावं लागेल तिच्या हातावर. मी काय घेतं ते मी डिस्प्ले घेतलं दिलं तिच्या. पाहुणे निघालेले. चला आता पाहुणे निघाले. थोड्या वेळात पाहुणे आता थोडे रडकुंडी आलेले तुम्हाला दिसतंय. तोपर्यंत लाईक करू, शेअर करू. ते गाणं पण वाजवलं रे मम्मी. कसं वाटतं तुला? सून चालली माहेरला. जाऊ दे आता, इमोशनल अटॅचमेंट टाकत नाही मी जास्त. अरे चल ना आता, चल चला चला पुढं बस करा तुमचा. चल आपण इकडून इकडे जाणार आहे आता. इकडे पण थांबणार नाही. हां हां ते हे घेतला का स्टोल पुढे? हां कुठे स्टोल कुठे?
बॅग मध्ये थोडी घ्यायचा तो. हे बघा सगळं आवरावर चालू आहे. दुकानात जायचंय. हे वाकडं कोण झालं असं सरळ करा ना, पसारा नका करू नका. अरे मित्रांनो याचा चक्का तुटला वाटतं असं वाटायला मला. पलीकडून तुटलंय ते, लात मारून मारून तुटलंय असं वाटायला. काहीतरी घुसलं त्या पाठीमागं. अरे स्टोल बांध स्टोल. हे बघा काय नाही का, हे लॉक बांधणं चालू आहे. लावतो ना मी. चला आता बाहेर जाऊन भेटू तुम्हाला. लाईट वगैरे बंद करून चल. आम्ही शिवानीला सोडून आलो आहोत सगळेजण. इकडे डायरेक्ट दुकानावर आलो कारण आम्हाला जायचं नव्हतं. हे बघा मम्मी बसलेली इकडं. सोडला का? हे बघा फोन चालू आहे, आजीचा फोन चालू आहे. सोडलं नाही. तुम्ही बघितलं पुढे कसं रडायला आलते. हे यार अभि नको वाजू भैया. हे बघा माझ्या वडील पप्पा हात केला त्यांनी. तर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भरपूर जणांनी कमेंट केल्या होत्या, इथला आवाज येत असेल पण भरपूर जणांनी कमेंट केल्या होत्या की वहिनी कुठाले वहिनी कुठाले. तर वहिनी पाथर्डीच्या आहे, मोठादेवी साईडच्या. तिकडेच गाव आहे ते, म्हणजे मोठादेवीच गाव आहे. मोठे गाव त्या साईडचं आहे, त्याच गावचे. हां मोठादेवी. तर तिकडचे हां नगर जिल्ह्यामध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असेल तर. आणि आपले फेसबुकवर व्हिडिओ येत नाही पण इंस्टाग्रामवर रील वगैरे सुटतात. तर इंस्टाग्रामवर पण फॉलोअर्स असतील वाढवा. आता खूप कमी आहे, म्हणजे इंस्टाग्रामला सपोर्ट करा, फॉलोअर्स वाढवा. नाही तिकडे पण तुम्ही जॉईन करू शकता, मेसेज करू शकता, बोललं सगळं रिप्लाय भेटते असं नाही आहे. ते बघा तुम्हाला फोनवर बोलताना मम्मी दिसते. आता तुम्हाला थोड्या वेळाने भेटू. आता फोन आला आहे आजीचा, तर ती फोन कंटिन्यू करेल. नंतर तुम्हाला मी पुढे कंटिन्यू दाखवतो. माझा आवाज येतो का नाही मला हे पण माहीत नाही आहे, पण आता बोलतोय मी. तर एक बार चला भेटू थोड्या वेळात. घरी आलेलो आहे. शिवानी पण ती तिच्या घरी पोहोचलेली आहे. आम्हाला मगाशीच फोन आला होता, आत्ता पण तिचा फोन आला होता पण मी तिचा फोन कट केला. आणि तुम्हाला प्रथम प्राधान्य देत मी पहिले व्हिडिओ काढतोय. तर विषय असं झालेला, आता जेवण वगैरे आमचं सगळं झाले. आता वाजले तुम्हाला घरी दिसते नाही 8 वाजले, अजून 8 साडेआठ. तर घरी गेली व्यवस्थित, काहीच विषय म्हणजे एकदम आरामात गेलेली घरी. परत कोणाच तरी मिस कॉल येत आहे मला. 2 मिनटं थांबा, लगेच परत आलो. कारण मी आता परत आलेलो आहे कारण फोन येऊ लागला मला सारखा. तर आता शिवानी गेलेली आहे. आता कोणालाच करमाना झाला घरामध्ये. बघा मम्मी बसलेली इथं. पप्पा आता झोपीच गेले, डायरेक्ट गोळी खाल्ली डोक्याची आणि झोपी गेलेली. तर असं काही विषय झाला. आता ती पहिली वेळेसच पहिल्या पंचमीला पाठवली. आता पहिल्या पंचमीला म्हणता आता नवीन लग्न झालं पण तिला पण करमत नव्हतं. तुम्ही बघितलं असं तिचं तोंड असं रडकं झालं होतं थोडंफार, आहे ना. तिला जाऊ वाटत नव्हतं मित्रांनो. असं काही विषय झाला. तर काय करणार बरं. तर तुझा पहिल्या पंचमीला तिला जावं तर लागणच ना. आता तुम्ही म्हणता या असं कोण दिसायला मी क्लीन शो केली. मला असं चाकून टाकू वाटायला तोंड. मला बघू वाटा ना कारण मला करायचंच होतं. मला कसं तरी वाटतं श्रावण ते चालू व्हायच्या आधीच, म्हणजे नंतर करत नसतात ना बोलतात, त्यामुळे मी आधीच करून घेतली. तर बघू शकता. मग मी चालू कुठं झाला अजून. पहिलं तर श्रावण सोमवार झाला केली मी मित्रांनो. जाऊ दे आता काही होत नाही त्याला, तर एवढं तेवढं काय होत नाही. तर विषय असा आहे, ती गेली आता आरामात पोचली. जेवण वगैरे केलं आम्ही सगळ्यांनी. आता वाजले 8:30. आता तुला बोल नमस्कार करते बघा मित्रांनो. सगळं झाल्यानंतर सून वाटा लावली. स्टार्टिंग म्हणून तुम्ही व्हिडिओ पाहिला असं आता नमस्कार झाले. कसं वाटतं सून गेली. करमना झालंय मग आता. घर खाली झालं सगळं आता. हे बघा मित्रांनो खालनं तुम्हाला आवाज आलाच असेल. इन्स्ट्रक्शनचा आवाज आलाच असेल तुम्हाला. स्वयंपाक करावा लागतो दुकानातून आल्यावर. अरे सकाळीच गेली ती मम्मी. आता करावं लागलं ना संध्याकाळी. सकाळीच गेली मित्रांनो लगेच. म्हणजे स्वयंपाक करावा लागतो मला, असं करावं लागतं. माझं काम तर करावं लागेल ना. ती गेली काम करावं लागेल रे. बरोबर आहे. काम करायला आली होती तेव्हापासून थोडं उजेड दिसतात. ती स्वयंपाक करत होती. आधी करत होती मी, पण मग आता ती आल्यापासून जरा महिनाभर झाला आराम होता ना. आता तुम्ही म्हणता घर बी थोडं बिखरे पसारा झालेला आहे सगळीकडे. मी तुम्हाला दाखवू शकत नाही. थोडंफार थोडं ऍडजस्ट करून घ्या. आता थोडं तुम्हाला काही कुठं चुका दिसल्यानंतर तिथे लगेच कमेंट मध्ये जेवायला बनवलं होतं ना. पुरी भाजी, बटाट्याची भाजी जेवायला केली, भजी केली. तुम्ही म्हणसान ते व्हिडिओ कोण टाकला तर त्या व्हिडिओचा विश्वास झाला की मी डायरेक्ट आलो आणि आमची त्या लाईट गेली होती आणि मोबाईल चार्जिंगच संपली. कधी म्हणजे चार्जिंग कमी संपली नव्हती आता सकाळची गोष्ट.
म्हणून मी तो पूर्ण व्हिडिओ काढला नाही, थोडा व्हिडिओ काढला, कारण थोडं बचत करणं बी गरजेचं आहे, कारण मोबाईल मला लागत होता ना पूर्ण दिवसभर. त्यांच्या गावात रेट पण येत नाही ना. तिने मला फोन केला आत्ता, पण ते तिला म्हणलं जरा 10 मिनिटं एक व्हिडिओ शूट करून घेऊया आपण आणि त्यानंतर बोलत बसूया किती बनवलं, कारण फोन आल्यानंतर की फोन कवर बी चालू राहतो आहे की नाही. हां, त्यामुळे कसं आहे आधीच बोललं तिला जरा थांब, मग आपण बोलूया म्हणलं निवांत. आणि त्यांच्या गावामध्ये एक तर नेटवर्क पण नाही मित्रांनो, त्या वडाफोनला नाही, आयडियाला नाही, BSNL ला नाही, काहीच नाही, फक्त जिओला थोडंफार येतं, ते पण ब्रेक होतो, आवाज कटत आवाज येतो. आता ती गेली, तिला काही करणार झालं, गेल्या मित्रांनो सुरू झालं, लगेच डोकं दुखायला लागलं, असं झालं तर झालं, लगेच तिने अंगावर दुखणं काढणं चालू करते. मी आधीच मला वाटत होतं की नको जायला, पण आता कसं पहिली पंचमी आहे, तिच्या घरून पण जास्तच फोर्स झाला की पाठवा लागत असतं पहिल्या पंचमी. मग त्याच्यामुळे मी पाठवलेलं आहे. आणि राहिला विषय आता तुम्ही म्हणता की पूर्ण व्हिडिओमध्ये तिला जाताना पण दाखवली नाही, असं दाखवलं नाही, पण ते कसं होतं आता ते नवीन, आता शिवानीचा ठीक आहे व्हिडिओमध्ये, पण ते लोक घरच्यांना माहिती नाही ना अजून पूर्ण, म्हणजे त्या गोष्टी माहिती नाही आहे, तर ते जरा व्हिडिओ नाही काढू शकत. हा, नवीन पाहुणे त्यांना जरा म्हणजे आवडत नाही तसं, त्यांना व्हिडिओमध्ये असं नवीन खेळामध्ये आपण जर डायरेक्ट व्हिडिओचा कॅमेरा चालू केल्यानंतर थोडे घाबरतात ना लोक, म्हणून मी व्हिडिओमध्ये काही घेतलं नाही. आणि दिसला असून थोडंफार असं काही नाही घेतलं दुसऱ्या पाहुणे घ्यायचं, त्याला शोक आहे जरा. थोडा व्हिडिओ काढेल मी त्यांचा, तर तो व्हिडिओ मी तुम्हाला पुढे दाखवून दिसलाच असेल तुम्हाला. मला आता हे लास्टच्या एडिटमध्ये टाकतो ना. अरे ते चांगलं त्यांना आपल्याला काय म्हणते, सगळे गरीब म्हणते, काय भानगड काही नाही, आपण गरीबच आहे मित्रांनो. माझ्याकडे फक्त 2 रूम आहे आणि काहीच नाही, जे आहे ते आहे. मला त्याचे काही वाटत नाही. आणि उलट कसं माहिती का, मला थोडक्यात समाधानवाली गोष्ट आहे. मला असं हवा नाही कोणा गोष्टीची की बाबा मला एवढंच पाहिजे, मला तेवढंच पाहिजे. आपलं थोडक्यात सांगितलं होतं ना आम्ही, आमच्याकडे 2च रूम येतात, काही जे आहे ते आहे, थोडंफार आहे. आणि वरती बघा टॅरिस आहे, असं नाहीये टॅरिस आहे. अजून थोड्या दिवसात थोडं जमा म्हणजे पैसे वगैरे थोडे ऍडजस्टमेंट झाल्यानंतर वरची रूम पण काढून घेऊ, असं नाही की काढणार नाही, वरची रूम काढून घेऊ, पण त्याला थोडा वेळ आहे. आता नवीन हे बघा टीव्ही घेतली, एक वस्तू सगळ्या एक लाईनला लावतोय आता मी, असं नाही. बघू आता पुढं. इतक्या दिवस शिक्षण चालू होतं, शिक्षणाच्या नंतर आता एक वस्तू घर बनवलं, त्याच्यानंतर आता घरात एक वस्तू करणं चाललंय. बॉक्स पलंग घेतला, त्याच्यानंतर टीव्ही घेतली, त्याच्यानंतर आता हळूहळू एक होत चालेल ना. डायरेक्ट एक सोबत थोडी होत असतं मित्रांनो, कष्टाने केल्यावर थोडा वेळ लागतो. सगळं शून्यातून तयार करायचं आपलं सगळं, म्हणजे कसं आहे माहिती का, सगळं नवीन म्हणजे ते खालूनच वर जाण्याचं काम चालू ना. असं काही म्हणजे डायरेक्ट थोडी आपल्याकडून पैसे काय तसं म्हणतात की तुमचं छोटं घर आहे, असं आहे तसं आहे, पण ते आता जेवढं आहे ते आहे. हा, मनाने श्रीमंत पाहिजे माणूस. बाकी काय पैशाचा काही विषयच नाही. पैसा येत राहतो, पैसा जात राहतो, पैशाने माणूस मूड होत नसतो. तर असा काही विषय. आणि आता राहिला विषय तिचा, आता ती काही 4-5 दिवस येणार नाही, तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसणार नाही. तुम्ही म्हणता व्हिडिओमध्ये दिसणार, ती व्हिडिओमध्ये दिसणार नाही. आणि तुम्हाला असं वाटत असेल की तिने तिकडे गावाला गेली तर गावचे वगैरे व्हिडिओ टाकावेत, पण मित्रांनो विषय असा आहे, तिच्याकडे मोबाईल आहे ना, पण ती कार्ड चालत नाही चालतं त्या हा मित्रांनो, तिच्याकडे मोबाईल आहे, पण ते सिम कार्डला नेटवर्क नाही आहे. तिला वडाफोनचं सिम कार्ड मी आताच घेऊन दिलं, पण ते त्याला नेटवर्क नाही आहे. आणि जिओला तिथे नेटवर्क आहे, पण ते पण आवाज ब्रेक होतो, पण वडाफोन दिलं सर ते दिला. आणि विषय असा आहे की तिथं नेटवर्कच नाही म्हणल्यावर व्हिडिओ शूट करणं आणि ते मला पण म्हणजे शूट करणं, पोस्ट करणं किंवा मला पाठवणं ते शक्यच नाही आहे, कारण तिथं व्हॉट्सअपचा संबंधच येत नाही. जर तिथं आवाज कॉलिंगलाच नेटवर्क ब्लॉक होतंय तर त्याचा विषय येत नाही. बाकी तर जाऊ द्या. आपण बी गेलो तर तिथं अर्ध्या रस्त्यापर्यंत रेंज आहे, म्हणजे घरापर्यंतच रेंज आहे. घरामध्ये नेटवर्क येत नाही, आवाज बंद होतो. तिने मला 5 वाजता फोन केला, तर बाहेर येऊन बोलायला लागतो मित्रांनो. सरळ विषय असा आहे की घराच्या बाहेर येऊन बोलायला लागतं. तर कसं आहे, आपल्या सिटीमध्ये कसं BSNLचा प्रॉब्लेम आहे, तसाच इश्यू आहे. बिग बॉस पाहतात तुम्ही? तर मित्रांनो थोड्याच वेळेस बिग बॉस सुरू होणार आहे, तर बिग बॉसच्या चक्करमध्ये आहे मी. आणि तुम्ही कोणाला सपोर्ट करताय कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आमचा तर फुल सपोर्ट आहे सूरज चव्हाणला. टीव्ही पाहतच नाही पहिली गोष्ट. तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. सूरज चव्हाण कोणी माहिती? मला नाही माहिती. तिला नाही माहिती मित्रांनो. मला टीव्ही पाहत नाही तर सूरज चव्हाण कुठून माहित पडत? हा, आता सूरज चव्हाण तिला माहित नाही मित्रांनो. तुमचा कोणाला सपोर्ट आहे ते नक्की सांगा. आणि ते कसं गरीब घरातलं पोरग आहे, म्हणजे शून्यातून वर आलेलं आहे, तर मित्रांनो त्याला सपोर्ट करा. बाकी काही म्हणणार नाही मी. आता व्हिडिओ एवढाच होता, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि व्हिडिओला म्हणजे कसं तुम्ही जास्त आता प्रेम देणं बंद केलं यूट्यूब फॅमिलीने, आपल्या DSK फॅमिलीनी, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता काय भरपूर सपोर्ट करा.
हा भरपूर सपोर्ट करा. आणि असं म्हणू नका की घर यांचं छोटं आहे. अगोदर आम्ही 2च राहत होतो, त्याच्यानंतर आता हे 2 झाले. मग आता ते घर वाढन आमचं, मेहनतीने करायचं म्हणलं वेळ लागतो. जाऊ द्या, आता हे होतच राहील, गप्पा चप्पा मारण्यात येत राहील. तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुड नाईट. शुभरात्री. गुड नाईट. बाय बाय. टेक केअर. चला, हे बघा टीव्ही. आता टीव्ही लावायची, मला टीव्ही बघायची. टीव्ही बघायची. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. टीव्ही बघायची. मग टीव्ही बघायची ना. आता बिग बॉस चालू मग होणार आवाज कमी करून 9 वाजता. TV बिग बॉस बघायचा. चालू होणार मित्रांनो. मी चाललो बिग बॉस बघायला, तुम्ही पण बघा. चला, गुड नाईट. तुम्ही करून.